नमस्कार. तर बघा आले माझ्या माहेरमध्ये. आता आल्यावर पसारा वगैरे पूर्ण आतमधून काढला आणि इकडं मी घेऊन पण आले होते आणि माझ्या मुलाने पाळणा खेळणा आणला होता. आई किचनमध्येच असेल म्हणून मी डायरेक्ट किचनमध्येच गेले होते. तर आई खरंच किचनमध्ये होते. आईने पुरण घातलं होतं. आता पुरण घातल्यावर सगळा स्वयंपाक झाला होता, राहिलाच होत्या म्हणलं तर पोळ्या. मग काय इकडे गेले माझ्या लाडूकडे आणि थोडा लाड केले. आता लाडू माझा आज जाणार होता त्याच्या गावाला. वाईट वाटत होतं, पण काय आता जावंच लागतं ना. मुलीचं माहेर सासर म्हणजे काय, जावंच लागतं. माहेरी किती दिवस थांबणार तिने. आणि इकडं माझे वडील बसले होते. आता पूर्ण जेवण वगैरे सगळं झालं होतं सगळ्यांचं. आम्ही पण जेवण केलं होतं. ते काय मला व्हिडिओ शूट करता आला नाही. आता हिचं माझ्या बहिणीचं आवरायचं चालू होतं. वेणी वगैरे घालायची होती. तोपर्यंत सगळे बाळाच्या आज्या गोळा झाल्या, म्हणजे माझ्या चुलत्या मालत्या गोळा झाल्या. तर बघा तिची जायची तयारी झाली. माझ्या भावाच्या बायकोला मी बोलून घेतले आता इकडं. का तर तिनं प्रत्येक काही कार्यक्रम थोडा वगैरे असला तर तिने येतेच. आता एवढंच गोष्टीचं वाईट वाटतं की फक्त की मला माझा भाऊ नसल्यामुळे. तर आता ही जी भाऊजाई आहे ती माझ्या चुलत सख्या भावाची बायको आहे. म्हणजे आता आम्ही तिला भाऊजाईसारखंच मानतो सख्या. तर बघा अशा प्रकारे तिनं औक्षण केलं, हळद कुंकू लावली, तिचे पाय वगैरे पाणी देऊन वगैरे पूजन केली. जी तिचा मान होता ती माझ्या बहिणीनं दिला तिला. आता वेळ तर खूपच होत होता का तर तिला खूप लांब जायचं होतं. तिचं सासर गाव आहे इंदापूर. तिला इंदापूरला जायचं होतं, आपल्या लातूरून ते इंदापूर. तर बघा तिला निघताना खूप मनाला वाईट वाटत होतं. बरेच दिवस आता गाठ पडणार नाही, 4-6 महिने. 4-6 महिने म्हणा, अगं दिपावळीमध्ये सुद्धा गाठ पडेल असंच. मग काय बाळाला घेतलं होते. आईचे डोळे पाणावले होते. मला पण रडू आवरत नव्हतं आणि तिनं पण रडत होती. म्हणजे माझी बहीण. वडिलांनी माझ्या कधीच रडलं नव्हते, पण आज वडील माझी खूप रडले होते. त्याचंही खूप वाईट वाटत होतं मला. पण मी बरेच रडण्यामध्ये कंट्रोल केले होते आणि माझ्या बहिणीला अशा पद्धतीने वाट लावली. आम्ही तिघी बहिणीच आहोत, आम्हाला भाऊ नाही. पण मला यूट्यूबच्या फॅमिलीमध्ये मला भाऊ आणि बहिणी, आईवडीलसुद्धा मिळाले.